नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे डिलिशियस फूड इन मराठी या आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। या आपल्या चॅनलमध्ये आपण एकदमच सोप्या पद्धतीतून नवनवीन व पारंपरिक रेसिपी कशा बनवायच्या हे बघणार आहोत। अशीच एक रेसिपी आज आपण घेऊन आलोय। तर आज आपण एकदमच झटपट बनणारी आणि एकदमच फायदेशीर असणारी जवसाची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत। जवस आपल्या रोजच्या आहारात थोडं का होईना असलंच पाहिजे। अतिशय पौष्टिक आणि खायला सुद्धा रुचकर अशी चटणी कशी बनवायची, चला तर मग बघूया। चला तर मग जवसाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। येथे मी जवस एक मोठी वाटी, 2 चमचे पांढरे तीळ, कढीपत्ता, 2 चमचे फुटाणे डाळ, 7 ते 8 लसूण पाकळ्या, मीठ चवीनुसार, लाल मिरची पावडर आणि जिरं। सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये आपण जवस घालून घेऊया। हे जवस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। खूपच ओव्हर रोस्ट करायचं नाही आहे। 2-3 मिनिटे तुम्हाला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जवसालाच काही लोक अळशी सुद्धा म्हणतात। यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हृदयासाठी खूपच फायदेशीर आहे। जवसामध्ये लिग्नेस अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कॅन्सर, डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेमचे रिस्क कमी करण्यास मदत करतात। यासोबतच यामध्ये आयरन, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B6 असते, जे ॲनिमिया, जॉईंट पेन दूर करण्यास आणि ब्रेन पॉवर वाढवण्यास इफेक्टिव्ह असतं। तुम्ही बघू शकता, याचा चटचट असा आवाज येतोय, म्हणजेच आपले जवस येथे भाजून तयार झालेले आहे। नंतर आपण कढाईमध्ये तीळ घालून घेऊया। तीळ भाजायला फारसा असा वेळ लागत नाही। तिळाचा चटचट असा आवाज यायला लागला म्हणजे तीळ भाजून तयार झालेले आहेत। नंतर मी कढाईमध्ये 2 चमचे जिरं, फुटाणे डाळ, 7 ते 8 लसूण पाकळ्या हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि एकत्रित करून हे मिश्रण भाजून घेतले। नंतर आपण कढीपत्ता भाजून घेऊया। छान असा खुसखुशीत होईस्तोवर आपण हा भाजून घेतलाय। नंतर सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं व थोडे थंड झाल्यानंतर हे मिश्रण बारीक करून घ्यायचं। हे मिश्रण मी छान असं बारीक करून घेतलंय। नंतर यामध्ये लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून तुम्ही ही रोजच्या जेवणात पोळी, पराठा आणि भातासोबत खाऊ शकता। येथे आपली खूपच चविष्ट आणि पौष्टिक अशी चटणी तयार झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या डिलिशियस फूड इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।